अतिशय कमी साहित्यात संपूर्ण कुटुंबासाठी उपवासाची रेसिपी. मस्त चटपटीत रेसिपी आज आपण बनवणार आहोत. करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची एकदम चटपटीत रेसिपी. आज आपण एकदम झटपट उपवासाची खिचडी बनवणार आहोत. तर उपवासाची खिचडी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. इथे एक बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे. बघा, असा लय बारीक पण नाही चिरायचा, अशा फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या. खिचडीमध्ये बटाटा खायला खूप छान लागतो. एक बटाटा घेतलेला आहे. अर्धी वाटी वरईचं तांदूळ, ज्याला आपण भगर पण म्हणतो. तर हे वरईचं तांदूळ मी ह्या वाटीने अर्धी वाटी वरईचं तांदूळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इथे घेतलेले आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून. आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, थोडंसं आलं, अर्धा इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे बारीक, 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर वरईची खिचडी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे साजूक तूप. तुम्ही तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकता. तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया. सुरुवातीला आलं टाकायचं. आलं अगोदर आलं टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. आल्याचा कच्चापणा गेला पाहिजे. आलं भाजले की टाकूया मिरची. आलं आणि मिरची व्यवस्थित भाजून घेऊ. आलं मिरची व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 बटाटा चिरून धुवून घेतलेला आहे. असा कोरडा करून घ्यायचा बटाटा. त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर अंगावर पण उडू शकतं ना. असं धुवून ठेवायचं अगोदरच. बटाटा आपण थोडासा परतून घेऊया. बघा, 1 मिनिटभर बटाटा परतलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे वरईचं तांदूळ आपण धुवून ठेवलेलं, ते टाकायचं. आता मिडियम गॅसवरती आता हे बटाटा आणि आपण ही भगर टाकलेली व्यवस्थित परतून घ्यायचं. आता व्यवस्थित भगर आणि बटाटा आपला इथं परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे शेंगदाणे भाजून थोडेसे असे मोठेच कुटून घेतलेले आहेत. लय बारीक पण शेंगदाणे कुटायचे नाही, असे थोडेसे मोठे मोठेच कुटून टाकायचे. शेंगदाणे टाकून पण थोडंसं मिडियम गॅसवरती आपण परतून घेऊ. टाकूया चवीपुरतं मीठ आणि टाकूया 1 चमचा साखर. मिक्स करून घेऊ. थोडंसं गॅस कमीच ठेवायचा. सर्व छान परतून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया पाणी. पाणी थोडंसं कोमट टाकायचं. मिक्स करून घेऊ. ही खिचडी थोडीशी पातळच ठेवायची खायला. या वाटीने अर्धी वाटी भगर होते आपली, तर मी इथं जवळजवळ दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे. मी थोडीशी खिचडी पातळच बनवणार आहे. पातळ बनवलेली खिचडी खायला खूप छान लागते. बघा, मिक्स करून घेऊया. पाणी थोडंसं कोमट टाकायचं. बघा, मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या खिचडीला एक उकळी आणायची आहे आपल्याला. खिचडीला उकळी आलेली आहे. गरम पाणी टाकलं थोडंसं कोमट पाणी टाकायचं. पटकन असं खिचडीला उकळी येते. बघा, उकळी आलेली आहे. आता मीडियम गॅसवरती फक्त आपण 5 मिनिटं ही खिचडी
गरम पाणी असल्यामुळे शिजायला काही वेळ लागणार नाही. 5 मिनिटच आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर 5 मिनिटं झालेत, आपण खिचडीला झाकण ठेवलं होतं. बघा, असं पाणी थोडंसं जास्त टाकायचं. ही खिचडी आहे ना पातळ छान लागते बघा खायला. स्टीलची कढई आहे ना. बघा, असं थोडंसं जास्तच पाणी टाकायचं खिचडीला आहे ना. थोडीशी ही पातळच खिचडी छान लागते बघा. आणि थोडंसं पाणी जर कमी पडलं ना तर आपल्याला असं वाटतं की हे भगर शिजण्यासाठी पाणी थोडंसं कमी पडतंय. तर काय करायचं, पाणी थोडंसं कोमट करून टाकायचं. हे थोडंसं पातळ आहे. अजून मिडियम गॅसवरती आहे ना फक्त 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे असं मी मध्ये चेक केलं, त्याला खाली लागलं नाही पाहिजे. आणि पाणी पण कमी पडू शकतं ना स्टीलच्या कढईमुळं. तर तुमच्याकडं कढई कशी आहे हे भगरची खिचडी बनवण्यासाठी त्याच्यावर असतं सगळं पाणी किती लागणार आहे ते. पण ह्या खिचडीला थोडंसं पाणी जास्त टाकायचं. बघा, परत 2 मिनिटं झालेली आहेत. आपण हे भगर शिजले का पाहूया. मस्त मिडियम गॅसवरती हे शिजलेलं आहे. भगर शिजले का चेक करायचं. व्यवस्थित हे भगर आपण परतून घेतलं होतं ना चांगलं, त्याच्यामुळं लवकर शिजलेलं आहे. तयार झाली आपली इथं मस्त अशी एकदम चटपटीत खायला पण लागती आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा उपवासाला. प्लेटमध्ये आपण खिचडी काढून घेऊ. बघा, आपल्याला आहे ना उपवासा दिवशी भूक पण लागते ना. तर हे एकदम पोटभरीचा फराळ आहे बघा. एकदा या पद्धतीने आहे ना उपवासाची खिचडी एकदा नक्की करून बघा. वरून थोडेसे कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया गार्निशिंगसाठी. एकदम चटपटीत लागते ही खिचडी. तर ही खिचडी तुम्ही आहे ना आता येणाऱ्या महाशिवरात्रीला, येणाऱ्या म्हणण्यापेक्षा परवा दिवशीच तर महाशिवरात्र आहे. तर ही खिचडी एकदा नक्की करून बघा आणि सर्वांसाठीच पोटभरीचं फराळ होऊन जाईल. तर ही वरईची खिचडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.